आजच्या दिवसाची सुरुवात बघू शकता अशी मस्त देवपूजापासून झाली. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी स्पेशल पूजा असते. हे बघू शकता दत्त महाराजांचा अभिषेक वगैरे असतो. आरती वगैरे केली आणि मग हे अभिषेक केलेलं पंचामृत पाणी वगैरे म्हटलं चला झाडांना घालून येऊया. तर चला असं मस्तपैकी चालले होते बाहेर. तर लगेच आमची मैना बघा माझ्या मागं मागं येत होती. तर म्हणतात ना रानातल्या पक्षाला पण जीव लावला की ती जवळ येतं. तर तसंच आहे. तर हे बघू शकता इकडे दोन अशी ही झाडं आहेत, पिंपळाचं आणि वडाचं. हे दोन्ही झाडं माझ्या मिस्टरांनी लावलेत आणि दोन्ही झाडं मस्त आलेत. तर पिंपळाच्या झाडाला हे सगळं दूध वगैरे व्हायला आणि फुल पण व्हायला म्हणतात नाही का, साक्षात दत्त महाराजांचा ह्यांच्यामध्ये हे आहे, काय म्हणतात यार ते तुम्हाला समजलंच असन. तर मग लगेच आपलं बापाचं मंदिर आहे तिकडे गेले आणि छानपैकी बापाचं दर्शन वगैरे घेतलं. भारी वाटलं. आजच्या दिवसाची खरंच खूप भारी सुरुवात झाली. मग बापाचं दर्शन घेतलं, छान वाटलं आणि मग घरी जात होते. तर बघा माझी मैना वाटच बघत बसलेली. मग तिला काय दुकानातून लगेच एक बिस्किट घेतलं आणि हे बिस्किट तिचं फेवरेट आहे. बघा किती सुंदर आहे. त्यांच्यातली ही सुंदरी आसन बघा, त्यांच्यातली ऐश्वर्या राय आहे ही. तर किती छान दिसती, म्हणजे लयच छान दिसते. मग तिला बिस्किट वगैरे दिलं आणि आमच्या सासूबाई बघा बसल्यात बाहेर हवेला आणि माझी लेकरं उठली नाही अजून. मग पूजा वगैरे सगळं आवरून घेतली. उडत उडत कानावर आले की सिलेंडरचा तुटवडा पडलाय म्हणून. तर मग काय लगेच बघितलं किती आहे थोडाफार आणि दुसरा आहे तो खाली आहे. तर लय चुलीवरचं खाऊ वाटत होतं ना, खावा आता खावा चुलीवरचं खात बसा सगळेजण. तर लांब लांब जात होतो खायला. मग लगेच जाऊन द्या म्हटलं. तर चला आमच्या गावाला बघा असं स्पेशल आता गरमीचं ही चटणी बनती म्हणजे बनती. रोजच्या रोज जेवणामध्ये बनवतात. एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये पाणी घेतलं, त्यात चरा चिरून असा कांदा टाकला आणि असं धुवून घ्यायचा कांदा आणि ग्लास वगैरे असेल ना, मी तर माझ्याकडे काय भेटलं ते घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलाय, थोडं मिरचू टाकलं, मोठं टेचून घेतलं. अशी आता गरमीमध्ये खूप थंड असतं पोटाला असं बोलतात. मग लगेच असं मस्त आले जेवायला आणि वाव एक नंबर बेत होता आजचा. अशी चटणी वगैरे होती, बेसन होतं, चपात्या होत्या. लय भारी जेवण झालं आजचं माहिती आहे का. हे बघू शकता मस्त असं जेवण झालेलं. मग जेवण वगैरे केलं आणि मग आहुनी येते तेवढं छान काय काय आणलं होतं आज तुम्हाला काय सांगू. बाहेरून पण एवढं सगळं खाल्लं आणि आहुनी काय काय घेऊन आलेत बघा. तर कोकणातून स्पेशल आलेलं आहे हे सगळ्या वस्तू. तर हे सगळं कोकणातून आले. आहुंचं कोणतरी कामामध्ये ओळखीचं आहे. हे बाकीचं सगळं विकत आहे, फक्त फणस फ्रीचं आहे बरं का. तर काय वास होता राव. तेवढं खाल्ले तरी फणसासाठी माझ्या पोटात जागा होती. मग मस्त असं तोडून फणस खाल्लं. तर चला याच्यासाठी एवढंच खूप भारी आहे बाबा. आपण नाही सोडलं, मला जागा नव्हती तरी पोटात खाल्लं.